सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल, मग तो भाजपचा असेल, अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा असेल किंवा शिवसेनेचा असेल, असे स्पष्ट मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना व्यक्त केले. तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होईल, तो महायुती व्यतिरिक्त कोणाचा होणार नाही. आता महायुतीमध्ये तो भाजपचा होईल का अजितदादांच्या राष्ट्रवादीचा होईल का एकनाथजींच्या शिवसेनेचा होईल हे ठरवू ना. त्यासाठी काही जण काही प्रश्न घेत आहेत. पण आता जयंत पाटलांच्या 18 आल्या आणि मग काँग्रेसच्या 11 आल्या, ह्याच 29 होता, उभाटा जोडलं उद्धवजी ठाकरे शिवसेना 30 होता. पण मग आपल्या ह्या सगळ्या जोडल्या की 31 होतात ना. आणि फार लोकसभा सुद्धा एक माध्यमाचा जिल्हा परिषद चालवण्याची अडचण नाही. आताच आपण युती म्हणून एकने पुढे आहोत, काही काळजी झालं. आता हे एकने पुढे आहोत ते टिकवायचं कसं, ते एकने पुढे आहोत ते 10ने पुढे आहोत ते करायचं कसं, हे या नेत्यांचं काम असतं. आपल्याला काही इनपुट असतील तो असं पण बघूया की त्याच्यावर कोण घेतो की. तर राजकारणामध्ये काय असतं की जो म्हणेल की मी काय करतो त्याला ते करू द्यायचं असतं. त्याचं तो म्हणतो की बघा मी म्हणतो ते केलं असेल तर झालं असेल, तो दोष द्यायला मोकळा. त्यामुळे जयराज पाटील साहेब त्यांचं समोर बसल्यामुळे लगेच नाव पाठवलं. ज्याला ज्याला ते सुचेल की मी बाबाशी सिव्ही शिकवतो आणि मग ते पलीकडे एक मत आहे ना ते आपल्याला मतदान करतील. मुळात नवीन पक्षांतर बंदी कायदा इतका कडक कायदा आहे की त्याच्यामध्ये आपण मिटिंगला ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे जरी पोहोचलो नाही तरीही डिस्क्वालिफिकेशन होतो. त्याला पक्षाचा व्हीप म्हणतात. त्यामुळे मुळात तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की एका दिवसात घरी जायचं आणि तो ती भीती इतर अडकणार. पण मग तुम्ही 31 ते 40 कसे करणार, त्याच्यात खूप जादू असतात. तर त्या जादू तुमच्यावर होऊ नये ना. त्या जादू करून आणि 31 ते 40 कसं प्रयत्न करू. मी सगळ्यांना खात्री देतो की एकदा का सत्ता आली किंवा विकास निधी जास्त कसा मिळेल, पद आपल्याला जास्त कशी मिळतील, 5 वर्ष असतात ना सगळ्यांना मिळेल. जसं मी आज सकाळी धीरेंद्र आमच्या म्हटलं बाबा प्रत्येक वर्षी 16 स्थायी समिती सदस्य, 5 वर्ष 80 झाले. तुझे आपल्याला सदस्य संख्या 78 असते तर तुला सगळ्यांना ऍडजस्ट करते. प्रत्येकाला एवढंच म्हणा किंवा दम धर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या करू. तसं जिल्हा परिषदेची पद्धत सुद्धा आपल्याला 5 समित्या असतात, एक जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष असतात. सगळ्यांनी दमाने या आणि नेत्यांवर विश्वास ठेवा. महाराष्ट्र 14 पासून बीजेपी मागेच गेली नाही याचं कारण देवेंद्रजींवर प्रचंड निष्ठा लोक आहेत की ते काय ते योग्य करतात. तसं झालं महाराष्ट्रामध्ये. भल्याभल्यांना त्यांनी काय म्हणतात आमच्या घरवा पण आणि ते घरला बसून प्रयत्न करतात की कोणाला येऊन ठेवलेलं आहे. तर काय झालं असं की महाराष्ट्रामध्ये 14 ते 19 आणि नंतर मग 22 ते 24 नंतर मग 25 पासून सुरुवात झाली नवीन टर्म. एकदाही देवेंद्रजींवर कोणी अविश्वास दाखवला, एकदाही देवेंद्रजींना बदला असा विषय निघाला. नेता आमचा एकच आणि त्या नेत्यावर श्रद्धा. आणि मग मी गमतीने एक वाक्य म्हणत असतो की नेत्याची इच्छा इतर आज्ञा. नेत्याने आज्ञा नाही करत, नेत्याने इच्छा व्यक्त करायची. तर इथे जे बसलेले नेते आहेत ते आपल्याला आज्ञा देणार नाहीत, इच्छा व्यक्त करतील. इच्छा ही आपण आज्ञा मानली पाहिजे आणि काम केलं पाहिजे. तर खूप काही पक्षाचं आणि आपलं भलं होईल. मी पुन्हा एकदा सांगली मताची टक्केवारी मिळाल्याबद्दल, कंपॅरेटिव्हली फार काही वातावरण झालेले चांगलं यश मिळाल्याबद्दल आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण सगळेजण म्हणून महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष कसा होईल यासाठी प्रयत्न करावा अशी शुभेच्छा देतो. मी आता जे कार्यक्रम संचालन करतात विलास त्यांना असं म्हणेन की नाव सगळी वाचतच जा. सगळ्यांना एक कॉमन प्रेझेंट आहे, त्यामुळे तो नावाशी ते प्रेझेंट जोडायला कारण तो आला की तिथे जे नेते आहेत ते प्रत्येकाचे हस्ते आहेत.